नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय लोकशाही न्यूज. लोकशाही विशेष मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. राज्यात महागाईवरून सुरू झालेल्या युद्धात आता मोदी सरकार विरुद्ध महाविकास आघाडी सरकार यांचे दावे प्रतिदावे सुरू झाले. 2 दिवसांपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरात कपात केली. त्यानंतर महागाईला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. केंद्र सरकारने पेट्रोलच्या अबकारी दरात 8 रुपये आणि डिझेलच्या अबकारी दरात 6 रुपये कमी केले. त्यामुळे पेट्रोलचे दर 9 रुपये 16 पैसे आणि डिझेलचे दर 7 रुपये 79 पैशांनी कमी झाले. त्यानंतर राज्य सरकारनेही पेट्रोलच्या दरात 2 रुपये 8 पैसे आणि डिझेलच्या दरात 1 रुपया 44 पैशांनी कपात केली. आणि इथंच वादाला तोंड फुटले, कारण केंद्रानं एक्साईज ड्युटी कमी करताना राज्याच्या वाट्यातील कर कमी केला. एवढंच नाही तर आधी भरपूर दरवाढ केली, आता पेट्रोल डिझेलचे दर कमी केले असा आरोप महाविकास आघाडी सरकारनं केला. केंद्र सरकारनं त्यांच्या अखत्यारीतील सेस कमी करून पेट्रोल डिझेलचे दर कमी केल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला. त्यामुळे आता हा वाद शिगेला पोहोचलेला आहे. आजच्या या लोकशाही विशेष मध्ये आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. महागाई कुणामुळे वाढलेली आहे? आपण जर पाहिलं तर महागाई वाढलेली आहे. अजित अभ्यंकर आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत आणि मिलिंद राणारे देखील आपल्या बरोबर आहेत. थेट जाते त्यांच्याकडे. एकूणच जर आपण पाहिलं तर यापूर्वी जेव्हा पेट्रोल डिझेलचे दर वाढायचे तेव्हा भाजप युपीए सरकारवर टीका करायचं आणि तोच न्याय आता लागू केला तर भाजपला खरं तर का त्रास का होतोय, नेमकं काय अजितजी? बघा, असं आहे की भाजपने म्हणजे सत्तेवरती आल्यानंतर 2014 पासून केंद्र सरकारचं जे कर उत्पन्न आहे, टोटल या पेट्रोलियम सेक्टर मधनं जे कर उत्पन्न त्यांना मिळत होतं ते 3.5 पट वाढलं. म्हणजे 1,26,00,000 कोटी एवढं त्यांचं कर उत्पन्न होतं. ते आता त्यांचं 4,55,000 कोटी रुपयापर्यंत 2021 मध्ये गेलेलं होतं. हे केंद्र सरकारने केलेल्या वाढीचा परिणाम होता. आता राज्यांचं जर तुम्ही पाहिलं त्याच काळामध्ये राज्यांचं उत्पन्न किती झालं तर ते फक्त 53% वाढलं. म्हणजे राज्यांना, सगळ्या राज्यांना मिळून म्हणतो, फक्त महाराष्ट्राचं मी बोलत नाही. म्हणजे यांचं 3.5 पट वाढलं, म्हणजे 3.5 पट झालं, म्हणजे 253% वाढलं. तर यांचं नुसतं 53% वाढलं. थोडं मी क्रॉस करून बोलतोय. म्हणजे राज्यांना जे कर त्याने वाढवले ते जरी वाढवले असले किंवा वाढले असले आपोआप, कारण अनेक ठिकाणी राज्यांमध्ये महाराष्ट्रात त्या व्हॅट आहे. म्हणजे केंद्राकडून करासहित जी इथं लँडेड कॉस्ट होते महाराष्ट्रामध्ये पेट्रोल डिझेलची, त्याच्यावरती पर्सेंटेज टर्म्स मध्ये टॅक्स आकारला जातो. त्याच्यामुळे केंद्राने टॅक्स वाढवला तर महाराष्ट्राचा टॅक्स वाढणं अपरिहार्यच होतं, कारण त्या टॅक्सचं स्ट्रक्चरच तसं आहे मोस्टली. म्हणजे त्याच्यामुळे राज्यांचं उत्पन्न असंच अनेक राज्यांमध्ये आहे, काही राज्यांमध्ये वेगळं आहे. त्याच्यामुळे राज्याने स्वतःहून कर वाढवले नाहीत, हे केंद्राचं पाप आहे. आणि केंद्राने मुख्य म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलच्या किमती $110 प्रति बॅरल जेव्हा ते सत्तेवर आले तेव्हा ते मधल्या काळात $34 पर्यंत खाली गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी 8.5 पट ते 4 पट एवढी एक्साईज ड्युटी मध्ये वाढ केलेली होती या काळामध्ये. ती आता त्यांनी थोडीशी कमी केली. याचं पुण्याचं श्रेय त्यांना घेण्याचा कुठलाही अधिकार नाही, कारण त्यांनी मधल्या काळामध्ये भरपूर पैसे या क्षेत्रात कमवले. दुसरा मुद्दा असा की केंद्र सरकारला जेवढं एकूण उत्पन्न मिळतं, मी इथं पीपीएसी म्हणजे पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अनालिसिस सेल याची आकडेवारी इथे माझ्यासमोर त्यांचा रेडी रेकनर एक रिपोर्ट आहे, स्नॅपशॉटचा रिपोर्ट आहे. मी तुम्हाला फक्त त्यातला एक आकडा सांगतो की केंद्र सरकारने किती उत्पन्न वाढवलं. तर केंद्र सरकारचं 19-20 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यांच्या टोटल रेव्हेन्यू रिसीटच्या 20% हे येत होतं आपल्या पेट्रोल डिझेलवरच्या करांमधून. ते 20-21 मध्ये 29% यायला लागलं. म्हणजे विचार करा त्यांच्या उत्पन्नावरती ते किती त्यांनी खणून काढलेलं आहे. आणि राज्यांचं मात्र तुम्हाला दिसेल याच काळामध्ये 8% 6% आलं त्यांचं डिपेंडन्स ऑन पेट्रोल डिझेल टॅक्सेस. आणि तरी सुद्धा राज्यांना दुसरे उत्पन्नाचे मार्ग नाहीये. केंद्राला इन्कम टॅक्स आहे, केंद्राला वेल्थ टॅक्स रद्द केला. केंद्राला उत्पन्नाचे अनेक मार्ग आहेत. निश्चित अजितजी,
अजयजी, आपण खरं तर याच विषयांवर जी आहे ती चर्चा सुरू ठेवणार आहोत. महागाई खरं तर कुणामुळे वाढली? अजित अभ्यंकर अर्थतज्ञ आपल्या बरोबर आहेत आणि मिलिंद कानडे प्रवक्ता जे ते आपल्या सोबत आहेत. एकूणच जर आपण पाहूयात तर मिलिंदजी, खरं तर ज्या वेळेला केंद्राकडून पेट्रोल डिझेलच्या किमती कमी केल्या गेल्या त्यावेळेला एकीकडे केंद्राची वाहवा करण्यातच आली, आपण ते पाहिलेलंच आहे. मात्र जेव्हा राज्याने आता पेट्रोल डिझेलचे जे कर आहे ते कमी केलेले आहेत किंवा किमती ज्या आहेत त्या कमी केलेल्या आहेत, त्यानंतर जर आपण पाहिलं तर राज्यात एक प्रकारचा वाद सुरू झालाय. आपला प्रश्न काय आहे? मी म्हटलं की जेव्हा केंद्राने आपला पेट्रोल प्रश्न डिझेलचे काय? इंधनाचे दर जे ते कमी केले त्यानंतर केंद्राची तर वाहवा झालीच, मात्र जेव्हा राज्याने त्याचे दर पुन्हा कमी केले राज्यात, तेव्हा आपण जर पाहिलं तर एका वादाला तोंड फुटलंय. त्याचं काय कारण आहे? स्वाभाविक आहे. बघा, पेट्रोल डिझेल या पेट्रोलजन्य पदार्थांच्या किमती जेव्हा ठरतात तेव्हा रिफायनरीची किंमत त्याच्यावर केंद्र सरकार कर लावतं आणि या रिफायनरीची किंमत अधिक केंद्र सरकारचे कर यावर राज्य सरकार कर लावतं ते व्हॅल्यू ॲडेड टॅक्समध्ये. जेव्हा केंद्र सरकारने स्पेशल ॲडिशनल एक्साइज ड्युटी कमी केली, रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेस कमी केला, याद्वारे जी किंमत कमी झाली तर ती स्वाभाविकरित्या राज्य सरकारने ₹2 आणि ₹1.44 डिझेलची किंमत कर हा कमी होणारच आहे, स्वाभाविक आहे. त्याच्यात राज्य सरकारतर्फे असं ॲडिशनल काही करण्यात नाही आलं. जसं केंद्र सरकारने नोटिफिकेशन काढून हे रेट्स कमी केले, तसे रेट जर का राज्य सरकारने काढले असते तर नोटिफिकेशन आलं असतं. हे नोटिफिकेशन दाखवावं आणि आपण पाठ आपली ठोकतून घ्यावी की हे आम्ही केलं म्हणून. जसं केंद्र सरकार सांगते की आम्ही हे नोटिफिकेशन काढलंय, नोटिफिकेशन नंबर 25 ऑफ 2022 डेटेड 21 मे 2022. असं जर केंद्र सरकार नोटिफिकेशन काढून या 2 कर दर हे कमी करतं, तसं राज्य सरकारने जर केलं असतं तर हे म्हणता आलं असतं की हे राज्य सरकारचं पितृत्व आहे, राज्य सरकारने केलं. राज्य सरकारने काहीच केलं नाही. केंद्र सरकारचे दर कमी झाले तर स्वाभाविकरित्या राज्य सरकारचे दर कमी झाले. याच्यात महाविकास आघाडीच्या राज्य सरकारचं काहीही नाही. बर. डॉक्टर राजू वाघमारे काँग्रेस प्रवक्ता देखील आपल्या बरोबर आहेत. डॉक्टर राजूजी, मी तुमच्याकडे येते. खरं तर त्यांनी असं म्हटलंय की राज्य सरकारनं यात काहीही केलेलं नाहीये आणि त्यांनी एक नोटिफिकेशन देखील जे आपल्याला यावेळी स्क्रीनवर दाखवलेलं आहे. आता मी बोलताना कृपा करून मला मध्ये तोडू नका, मला पूर्ण बोलू द्या. अगदी बोला. सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव जे आहेत हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात. त्याचे भाव किती वाढवायचे, किती सबसिडी स्वतः आपल्याकडे लोकांची घ्यायची आणि लोकांना किती सबसिडी द्यायची, हा संपूर्णपणे केंद्र सरकारचा प्रश्न असतो. तुम्हाला उदाहरण देतो. 2014 मध्ये ज्यावेळी मोदी सरकार सत्तेवर आलं त्यावेळी केंद्र सरकारची एक्साइज ड्युटी होती ₹9.48. त्यावेळी इंटरनॅशनल मार्केटमध्ये क्रूड ऑइलच्या बॅरलची किंमत होती जवळजवळ $125 ते $130 मध्ये. आता ज्यावेळी प्राइस इंटरनॅशनल क्रूड ऑइलची इतकी जास्त होती पण एक्साइज ड्युटी युपीए सरकारने ₹9.48 ठेवली होती. काँग्रेसने ती ड्युटी एक्साइज कमी ठेवली होती. का तर $135-125 बॅरल असताना सुद्धा भारतामध्ये त्यावेळी पेट्रोल मिळत होतं ₹60 ते ₹62. केंद्र सरकार मोदी सरकार आलं 2014 मध्ये आणि त्याच्यानंतर 1 ते 1.5 महिन्यामध्ये पेट्रोल त्या क्रूड ऑइलचे भाव खाली उतरायला लागले. क्रूड ऑइलचे भाव खाली उतरले, ते 100 आले, 90 आले, 80 आले. मग ते जर त्याच पद्धतीने यांनी एक्साइज ड्युटी ठेवली असती तर आपल्या देशातल्या लोकांना पेट्रोल ₹65 जे मिळत होतं त्यावेळी ते ₹30, ₹25, ₹20 पर्यंत मिळालं असतं. पण केंद्र सरकारने, मोदी सरकारने, भाजपने त्याच्या उलट केलं की ज्यावेळी क्रूड ऑइलचे भाव कमी होत होते त्यावेळी यांनी एक्साइज ड्युटी जी होती ती वाढवत नेली. ती त्यावेळी जी ₹9.48 एक्साइज ड्युटी होती ती आज ड्युटी जवळजवळ ₹30 पुढे त्यांनी नेली आणि त्याचा मोजा हा संपूर्णपणे जनतेवर पडला.
आणि म्हणून आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये क्रूड ऑइलचे भाव कमी होत असताना आपल्या देशातला माणूस हा जास्त पेट्रोलचे भाव आणि डिझेलचे देत होता. ते आजही आपण देतोय. जे पेट्रोल 105, 100 जे काही 90-96 पर्यंत गेले सगळीकडे, त्याचं एकमेव कारण आहे की भाजप सरकारने हा सगळा टॅक्सेस वाढवला आणि स्वतःच्या ताब्यामध्ये ते पैसे घेतले. जवळजवळ 26 लाख करोड हे लोकांच्या खिशातून दरोडा टाकून या भाजप सरकारने स्वतःकडे घेतले टॅक्सच्या रूपाने. आणि मग तो दरोडा टाकायचा 30 रुपयाचा आणि लोकांना द्यायचं. बघा बघा, मी रॉबिन हुड आहे, मी तुम्हाला मदत करतो, हे घ्या तुमचे 5 रुपये, हे घ्या तुमचे 10 रुपये. असा हा पोरकटपणा आणि लोकांना उल्लू बनवण्याचं काम भाजप आणि मोदी सरकार करत आलंय. आणि त्याचाच परिणाम म्हणून यांनी आपल्याला आता सांगितलं की आम्ही दर कमी केले आहोत. तुम्ही दर वाढवले गेल्या 60 दिवसामध्ये. यांनी रुबीना मॅडम गेल्या 60 दिवसामध्ये यांनी 10 रुपये वाढवले आणि 9.5 रुपये कमी केले. डिझेलवर यांनी 10 रुपये वाढवले, 7 रुपये कमी केले. म्हणजे तुम्ही विचार करा की एका बाजूनी स्वतः चोरी करायची आणि चोरी केलेला माल आम्ही मदत करतो गरिबांना म्हणून ज्याच्याकडून चोरी करायची त्याला द्यायचं की बाबा ही घे मदत, मी तुला मदत करतोय. अरे पण दरोडा टाकणारे तर तुम्हीच आहात. निश्चित मिलिंदजी, मी तुमच्याकडे येते. एकूणच जर मिलिंदजी आपण पाहिलं तर खरं तर मधल्या काळात खरंच इंधनाचे दर जे आहेत ते गगनाला भिडलेले होते. सर्वसामान्यांना नाहक त्रास झाला. काही लोकांनी तर गाड्या वापरणंच सोडून दिलं या कारणामुळे. मात्र अचानक जे ते इंधनाचे दर केंद्राकडून कमी करण्यात आले, त्यानंतर राज्याने कमी केलेच. मात्र आपण जर पाहिलं तर खरंच मिलिंदजी, एक्साईज ड्युटी अचानक वाढवली आणि त्यानंतर कमी केली, अशातला भाग आहे का? नाही हो, असं कसं नसणार आहे. एक्साईज ड्युटी वाढवण्यामागे काहीतरी लॉजिक असतं. जसं काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी असे असांसदीय शब्दाचा वापर केला तसे आम्ही करू शकत नाही. आम्हाला तशी शिकवण नाही आहे. सरकारला दरोडा टाकणं काय म्हणतात, चोरी काय म्हणतात, हो असं योग्य नाही. हो, सरकार तुमचंही होतं, तुम्ही केंद्र सरकारमध्ये शासन करत होतात, तर त्यावेळेस काय तुम्ही दरोडे टाकलेत का? जर आज तुम्ही भाजपाच्या सरकारला दरोडा टाकला म्हणता तर तुम्ही 1991 साली का मग दरोडे टाकलेत का? असं नाहीये. कोणत्याही विरोधासाठी विरोध करू नका. कोणची गोष्ट यांचं झालं की मला बोलायला द्या. ड्युटी काही एक्साइज ड्युटी वाढवावी लागते आहे, तर ती काही विकास कामांकरता वाढवली गेली. बरं, संसदेमध्ये सगळ्याचे अहवाल असतात. रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेस किती कलेक्ट झाला आणि तो किती वापरला. एक्साइज ड्युटी जी आहे, जी बेसिक एक्साइज ड्युटी आहे, ती सेंटर गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांच्यामध्ये शेअर होते. तर मग प्रत्येक वेळी जर केंद्र सरकारने वाढवले, जर गृहीत धरून केंद्र सरकारने वाढवले, तर राज्य सरकारला वाढीव वाटा मिळाला आहे ना की नाही मिळाला? की प्रत्येक वेळेस केंद्र सरकारच्या नावाने बोटं मोडायचे आणि राज्य सरकारचं काहीच नाही असं नसतं. तुम्ही प्रत्येक वेळेस लक्षात घ्या की जर एक्साइज ड्युटी वाढली तर राज्य सरकारला तुझा वाढीव वाटा मिळालाय. त्याच्या राज्य सरकारने सुद्धा, राज्य सरकार सुद्धा जर दरोड्यात सामील आहेत असं म्हणावं लागेल. हे असं खेदाने म्हणावं लागतंय. निश्चित राजूजी, आता बोला राजूजी, आता बोला. बोलू का? हा, बोला. साधं गणित आहे. मी परत एकदा लोकांना कळेल याच्यासाठी सांगतो. क्रूड ऑइलच्या बॅरलवर जे भाव असतात त्याच्यावर पेट्रोलची किंमत जगामध्ये ठरते. जर क्रूड ऑइलचे भाव जास्त असतील बॅरलचे तर नॅचरली पेट्रोलची किंमत वाढते. मग युपीएच्या काळामध्ये ज्यावेळी 125, 130, 140 डॉलर प्रति डॉलर बॅरल होतं, त्यावेळी भाव हे 200-300 रुपये व्हायला पाहिजे होते. पण सरकारने काय केलं, काँग्रेस सरकारने ती खोट जी होती ती स्वतःवर घेतली. सामान्यांच्या खिशाला चाट लागू दिली नाही आणि पेट्रोल 60 ते 65 रुपयाला विकलं. यांनी काय केलं, भाव कमी झाले आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये, पण यांनी भाव वाढवले आणि टॅक्सच्या रूपाने जो पैसा घेतला तो तुमच्या आणि माझ्या खिशातला घेतला ना रुबीना. आपल्या खिशातले पैसे घेतले यांनी आणि मग जे 26 लाख करोड यांनी जमा केले भाजपनी, त्याचा हिशोब कुठे दिला? संसदेमध्ये ज्यावेळी काँग्रेसने हा प्रश्न विचारला की तुम्ही एवढे टॅक्सेशन करून एवढे पैसे जमा केले, त्याचं तुम्ही काय केलं? तर त्या 26 लाख करोडचा हिशोब
भाजपने संसदेत अजूनही दिलेला नाही की ते पैसे कुठे गेले. आता नंबर 2चा मुद्दा असा की हा जो टॅक्स हे जे म्हणतात की राज्याला दिला जातो, राज्याला जीएसटीच्या स्वरूपात तो टॅक्स दिला जातो. आता जीएसटीच्या पैशासाठी प्रत्येक राज्य बोंबा मारतंय की ज्या राज्यामध्ये बीजेपीचं सरकार नाही आहे त्या सगळ्या राज्यांना सावत्र मुलाची वागणूक भाजपने 2014 पासून दिलेली आहे. जीएसटीचे पैसे थकवायचे. आता जीएसटीचे पैसे थकले तर राज्याकडे पैसे येण्याचे फक्त 2 मार्ग राहतात. एक मार्ग राहतो की पेट्रोलवरचा जो टॅक्स किंवा जो सेल टॅक्स आपण लावतो ते डायरेक्ट पैसे राज्याला मिळतात, आणि दुसरा जो टॅक्स दारूवर लावला जातो त्याचे पैसे डायरेक्ट राज्याला मिळतात. आणि फक्त या 2 पैशावर तुम्हाला राज्य चालवायचंय, कारण जीएसटीचे सगळे पैसे केंद्राकडे पडू नयेत. मग तुम्ही एका बाजूला जीएसटीचे पैसे वेळेवर द्यायचे नाहीत, इथे करोनाची सगळी धावपळ आहे, या सगळ्या धावपळीमध्ये पैशाची कमतरता आहे, तुम्ही साहित्य पुरवायची नाहीत, तुम्ही ऑक्सिजन पुरवायचे नाहीत, तुम्ही जीएसटीचे पैसे द्यायचे नाहीत. मग राज्य चालवायला राज्याकडे फक्त हे 2च कर आहेत, एक दारूवरचा कर आणि दुसरा पेट्रोलवरचा कर. मग त्याच्यावर आपण राज्य चालवलं महाविकास आघाडीने. यांनी पूर्णपणे पाठ फिरवली आणि आता हे सांगतायत 1.5 रुपये कमी करा नाही तर 4 रुपये. अहो तुम्ही जे लुटलंय या भारत देशाला आणि जनतेला पेट्रोल डिझेलच्या नावावर एवढे 26 लाख करोड तुम्ही जमा केले, त्याचं काय केलं? आता त्याच्यातले फक्त 5 रुपये आम्ही परत देतो. गेल्या 60 दिवसात तुम्ही 10 रुपये वाढवले. तुम्ही आकडेवारी बघा आणि तुम्ही 9.5 रुपये कमी केले. म्हणजे मी काय सांगतोय प्रेक्षकांनी समजून घ्या. मी तुम्हाला सांगायचं की 100 रुपये मला द्या आणि 100 रुपये तुमच्याकडून वसूल करायचे आणि तुम्हाला 90 रुपये द्यायचे आणि वरती शेकी मिळवायची. मी तुम्हाला 90 रुपये दिले, अरे पण 100 तर मी तुमच्याकडून घेतले. अशा प्रकारचं फसवणूक करणारं हे मोदी सरकार आणि भाजपचं सरकार आहे. निश्चित राजूजी, मी तुमच्याकडे येतेच आणि मिलिंदजी मला तुमच्याकडे देखील यायचंय. मात्र सगळ्यात आधी मी अजित अभ्यंकर अर्थतज्ञ आपल्या बरोबर आहेत, मी त्यांच्याकडे जाते. खरं तर अजितजी, हा एक्साईज ड्युटीचा मुद्दा काय आणि याचा वापर कसा केला जातो, विकास कामांसाठी केला जातो का, असं आता तुम्ही एकूणच ही चर्चा ऐकलेली आतापर्यंत, नेमकं काय? एक्झॅक्टली. आता पहिला मुद्दा म्हणजे असा की मिलिंदजी असं म्हणाले की राज्यांनी नोटिफिकेशन कधी काढलं. अहो त्यांच्या कराचं स्वरूपच पर्सेंटेज बेस्ड आहे. नोटिफिकेशन कशाकरता काढायचं मला काही लक्षातच येत नाही. जर राज्य सरकारचा कर महाराष्ट्रामध्ये पेट्रोलवरती काय समजा 25% आहे, तर 25% जी लँडेड कॉस्ट असते त्याच्या टक्केवारीतच जर तो असेल तर केंद्राचे कर कमी झाल्यानंतर तो आपोआप कमी झाला. हा काय राज्यांचा दोष नाही ना, म्हणजे त्यांनी नोटिफिकेशन काढायचं म्हणून काढायचं का? हा पहिला मुद्दा. मग दुसरा मुद्दा असा पण म्हणता येईल की मागच्या चर्चेमध्ये किंवा त्याच्या मागच्या चर्चेमध्ये निर्मला सीतारामन पासून माननीय सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबजी जे बोलतायत की राज्यांनी वाटेल तसे कर वाढवले, पण राज्य तर व्हॅल्यू ऍडेड टॅक्स घेत होती विच वॉज पर्सेंटेज बेस्ड. म्हणजे राज्यांचे कर केंद्राने वाढवले म्हणून वाढलेले आहेत असंच मग त्यावेळेला म्हणावं लागायचं ना. त्या राज्याने नोटिफिकेशन काढलं, तेव्हा नोटिफिकेशन त्यावेळेला काढलं नव्हतं आणि आजही काढलेलं नाहीये. तेव्हा हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. नोटिफिकेशन काढण्याचा हट्ट, नोटिफिकेशन काढण्याचं कोणी हाऊस म्हणून नाही नोटिफिकेशन काढत, त्याची गरज नाही. हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. दुसरा मुद्दा असा की ते म्हणाले की राज्यांना पण यांच्या एक्साईज ड्युटीचा वाटा मिळतो. त्यांनी शब्द वापरताना बेसिक एक्साईज ड्युटी वापरला, परंतु त्याने सांगितलं नाही की बेसिक एक्साईज ड्युटी जेव्हा हायएस्ट रेटला आता एक्साईज ड्युटी होती टोटल 32 रुपये आणि एकदा 29 रुपये म्हणजे पेट्रोल आणि डिझेलवरची, आता कमी झाली ती, जेव्हा ती हायएस्ट होती त्यावेळेला 1 रुपया 60 पैसे फक्त बेसिक एक्साईज ड्युटी होती आणि त्या बेसिक एक्साईज ड्युटी 1 रुपया 60 पैसेच्या 41% हे राज्यांना मिळत होते. म्हणजे साधारणपणे आपण 58 पैसे म्हणू. म्हणजे जेव्हा केंद्र सरकार 32 रुपये घेत होतं तेव्हा राज्यांना त्यातले फक्त 58 पैसे मिळत होते. पैसे, हे लक्षात घ्या. तेव्हा त्यातला राज्यांना वाटा मिळतो तो किती तो सांगता, पण किती तो न सांगता बोलणं म्हणजे झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणण्याचा प्रकार. तसा करू नये. निश्चित हाच मुद्दा घेऊन अजितजी हाच मुद्दा घेऊन
अजितजी, हाच मुद्दा घेऊन आपण चर्चा मिलिंदजी यांच्याशी करणार आहोत आणि आपल्याबरोबर डॉक्टर राजू वाघमारे देखील आहेत, त्यांना देखील आपण विचारणार आहोत. एकूणच जर आपण पाहिलं तर महागाई कोणामुळे वाढली हे आपण पाहणार आहोत. तुर्तास आपल्याबरोबर अजित अभयंकर अर्थतज्ञ आहेत, डॉक्टर राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, सीएम मिलिंद कानडे प्रवक्ते भाजपचे आहेत. त्यांच्यासोबत आपली ही चर्चा सुरूच राहणार आहे. तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. महागाई कुणामुळे वाढते या मुद्द्यावर आज आपण विशेषमध्ये चर्चा करतोय. सीएम मिलिंद कानडे आपल्या बरोबर आहेत. मिलिंदजी, खरं तर अर्थतज्ञांनी ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं 32 रुपये जर केंद्राला मिळत असतील त्यातले 58 पैसे फक्त राज्याच्या वाट्याला येतात. हे गणित कसं आहे? हे गणित जे बघा, फायनान्स ऍक्ट आणि त्यावेळेस नियोजन विभाग आणि केंद्र सरकारचे सगळे कायदे यानुसार कोणत्या कायद्यामध्ये किती पैसे मिळावे याचं प्रावधान आहे. तर याच पेट्रोलियम वस्तूंवर अबकारी कर म्हणजे एक्साइज ड्युटी ही लागते आणि त्याचबरोबर व्हॅल्यू ऍडेड टॅक्स ही लागतो. जर केंद्र सरकारने काही कर संकलन केलं तर त्यातलं कर संकलनातला काही वाटा राज्य सरकारला देण्यात येतो. जर राज्य सरकार व्हॅट मध्ये जे पैसे आकारते त्यातला काही वाटा केंद्र सरकारकडे दिला जातो का? नाही. तर शाश्वतरित्या की जेव्हा सत्य आहे की केंद्र सरकार स्वतःचा वाटा देतं तर त्यावेळेस मला इकडे म्हणायचं की मला त्याच्यातले काही रुपयातले फक्त 58 पैसेच मिळाले. पण तुम्हाला त्यावेळेच्या बॉम्बे सेल्स टॅक्स ऍक्ट असो किंवा व्हॅल्यू ऍडेड टॅक्स असो याच्यामध्ये हे पूर्णतः राज्यात जो कर संकलन होत होतं ते तर पूर्ण राज्य सरकारच ठेवतं. या व्यतिरिक्त दुसरा मुद्दा, जे महाराष्ट्र राज्यात जवळजवळ 4000 पेट्रोल पंप्स आहेत त्याची सगळीची भांडवली खर्च हा केंद्र सरकारने केलेला आहे. प्रत्येक याच्यावर जरी 3.5 कोटी रुपये जरी खर्च झाला तर याच्या भारत सरकारचे केंद्र सरकारचे 13,500 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. राज्य सरकारचं याच्यात काय आहे? जर 13,500 कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटवर जर काही केंद्र सरकार जर कर घेत असेल तर ते ठीक आहे, त्याला रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणता येईल एखाद्या भाषेमध्ये. पण जर राज्य सरकार त्याच्यात काय इन्व्हेस्टमेंट आहे बरोबर? या मुद्द्याचं आता तुम्ही प्रत्येक वेळेस स्वतःला जे फायदेशीर मुद्दे असतात त्याबाबत आपण मोठं ओरडून सांगायचं. नुसता विरोधासाठी विरोध. बघा, तुम्हाला जर काही महागाई कमी करण्यासाठी काही सकारात्मक विचार द्यायचे असतील ते जरूर द्या. त्यांनी जनता ही सगळ्यांचीच आहे. जनता सगळ्या पक्षांचं, सर्व राजकीय पक्षांचं ध्येय हेच आहे की सामान्य जनतेला त्रास कमीत कमी व्हावा. हाच लोकशाहीचा देखील नेहमी मुद्दा असतो. काय विचार द्या त्याचा आपण निश्चित मिलिंदजी, हाच लोकशाहीचा देखील मुद्दा असतो की सर्वसामान्यांना होणारा त्रास खरं तर कमी झाला पाहिजे कारण सर्वसामान्य नागरिकच या सगळ्या त्रासाला सामोरे जात असते. मी जाते राजू वाघमारेंकडे. राजूजी, जे काही मिलिंदजी म्हणालेत की राज्य सरकारचं यात काय? मगाशी मी जे सांगितलं, तुम्ही एक विचार करा ना की ज्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात $140 किंवा $140 ज्यावेळी भारत सरकार देत होतं क्रूड ऑइल घ्यायला, तरी पण राज्यातल्या लोकांना, देशातल्या लोकांना 60 रुपयांनी देत होतं पेट्रोल. मग ज्यावेळी बाहेर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ऑइलचे भाव, क्रूड ऑइलचे भाव $70 झाले, $60 झाले, तर आपल्याला 60 पेक्षा कमी मध्ये मिळायला पाहिजे होतं की नाही? पण ते मिळालं नाही कारण यांनी एक्साइज ड्युटी वाढवली. मग काँग्रेसला गरज नव्हती का एक्साइज ड्युटी वाढवायची? पण काँग्रेसनी नेहमी सामान्यांचा विचार केला आणि एक्साइज ड्युटी न वाढवता लोकांवर अजिबात महागाईचा ताण पडू दिला नाही, म्हणून पेट्रोल 60 रुपयाला पडत होतं. आता दुसरा मुद्दा, हे जे म्हणतायत की राज्याला जे मिळणार, आता या नवीन कर प्रणालीनुसार, जीएसटी नुसार सगळे पैसे केंद्राकडे जातात. फक्त आणि फक्त या 2 गोष्टी, दारू आणि पेट्रोल, हे जीएसटीच्या त्या एम्बिट मध्ये त्यांनी टाकलेलं नाही. त्याच्यामुळे राज्य चालवायला या 2 गोष्टीचा कर आणि मग जीएसटीचा कर, याच्यातून तुमचं राज्य चालवायचंय. आता जर आम्ही काँग्रेस महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि ते तुमच्या सत्तेतून तुम्हाला बाहेर काढून आम्ही सत्तेवर आलोय, त्याचा राग म्हणून जर तुम्ही एका बाजूला मिळणारी जीएसटीचे जे पैसे आहेत ते तुम्ही थांबवून ठेवणार असाल तर माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेने खायचं काय आणि महागाईला तोंड कसं द्यायचं? याचं कारण असं आहे,
हे जे दुष्ट लोक या भाजपचे केंद्रात बसलेले हा, आहेत हा. त्यांच्या या सगळ्या कारनाम्यामुळे महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्राच्या जनतेवर ही पाळी आलेली आहे. कारण भाजप हे महाराष्ट्र द्वेषी आहे. भाजपचे महाराष्ट्रातले नेते पण आणि केंद्रातले नेते पण बर. हे सगळे जण महाराष्ट्र द्वेषी आहेत. बरं मी बोलूया. निश्चितच मी अजित अभ्यंकर यांच्याकडे जाते. अजितजी, खरं तर आपण पाहिलेलं आहे फक्त इंधनाचा हा प्रश्न नाहीये, तर भाजीपाल्याचे दर वाढलेले आहेत. आपण जर पाहिलं तर कपड्यांचे दर वाढलेत, गरम मसाल्याचे दर वाढलेत. सर्वसामान्यांना खरं तर आता स्वतःचं जे आर्थिक बजेट आहे ते सगळं सर्वसामान्यांचं कोलमडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं हे स्टेबल ठेवण्यासाठी याचं नियोजन कसं करायला पाहिजे, देशापासून राज्यापर्यंत किंवा एका सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत? हे याच्यासाठी एक माझी मीटिंग कट झाली. हॅलो, हा मीटिंग बोला, मला आवाज येतोय तुमचा, बोला. ओके, हा ठीक आहे. आता असं आहे की केंद्र सरकारने याच्याबद्दलची जी उपाययोजना आहे त्यामुळे केंद्र सरकारने प्रत्यक्ष बाजारामध्ये काही हस्तक्षेप करण्याची गरज आहे. हे जे पेट्रोल डिझेलचे जे भाव असतात हे इतर महागाई करण्यासाठी कारणीभूत ठरतात. याच्यामध्ये अतिशय गंभीरपणाने हस्तक्षेप केंद्राने करण्याची गरज आहे. 13,000 कोटी रुपये केंद्राने इन्व्हेस्टमेंट केले पेट्रोल पंपामध्ये. बहुतेक त्यांनी विनोद म्हणून बोलले असतील ते, कारण ते सगळे पैसे ऑइल कंपन्या खर्च करतात आणि ऑइल कंपन्यांना हजारो कोटी रुपयाचा प्रॉफिट होतो आणि तो डिव्हिडंड म्हणून ते केंद्र सरकारला देतात. त्याच्याही आकडे मी आता तुम्हाला सांगू शकतो, पण तो वेळ नाही आपल्याला. तेव्हा आता विनोदी बोलण्याला काही अर्थ नाही, पण सिरियस बोललं पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे असा की रेशनवरती लोकांना पुरेसा धान्याचा पुरवठा करण्याची जी जबाबदारी अन्नसुरक्षा कायद्यानुसार केंद्राची आहे ती त्यांनी पार पाडावी. जर ती त्यांनी पार पाडली तर कदाचित महागाईला थोडासा आळा बसू शकेल. हा त्यावरती काही असे दीर्घकालीन उपाय आहे ते सगळ्याचे एका देशात सांगता येणार नाही, तर अनेक गोष्टी आहेत. तर थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की केंद्र सरकारची याच्यामध्ये जास्ती जबाबदारी आहे, कारण केंद्र सरकारकडे 6 प्रकारचे कर उपलब्ध आहेत त्यांना आकारण्यासाठी. बरं आणि राज्यांच्या कराचा वाटा केंद्राला मिळाला पाहिजे, मिळत नाही. हे जर ते काही उलट लॉजिक म्हणून सांगत असतील तर मला काय आता म्हणजे काय बोलावं मला. बरं अजितजी, माझा एक छोटासा प्रश्न आहे तुम्हाला, शेवटचा प्रश्न असणार आहे तो म्हणजे महागाई खरं तर कुणामुळे वाढते, राज्य सरकारमुळे, केंद्र सरकारमुळे, नेमकं काय? एकूणच जर एवढ्या दिवसांचं चित्र आपण पाहिलं तर तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत काय? नाही, महागाई ही वाढण्याची अनेक कारण आहेत. त्याच्यामध्ये सरकार हे त्याचं कुठलंही सरकार हे एक कारण आहे. बरं, इतर जी अनेक कारण असतात त्या कारणांच्या मध्ये ते आता उदाहरणार्थ इंडिया आपण जो आपला भारत आणि डॉलरचा जो रेट आहे तो रेट आपला खाली कोसळला की आपली आयात महाग होती. आणि आयात रुपयाचा कर कोसळणे याच्याबद्दल मोदी किती सिरियस होते म्हणजे ते जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा आश्चर्यकारकरित्या त्याचा शांत झालेले आहे. इतका रुपयाचा कर कोसळतो त्यामुळे आयात महाग होते. आयात महाग झाली की सगळ्या वस्तूंच्या किमती वाढतात. हा त्यातला एक सोर्स आहे. अगदी दुसरा सोर्स म्हणजे असा की उत्पादन ज्या रेटने वाढायला पाहिजे त्या रेटने उत्पादन वाढत नाही. उत्पादन वाढवण्यासाठी ज्या काही अनेक गोष्टींच्या उपाययोजना करायला पाहिजे त्या उपाययोजना केल्या तर बाजारातला पैशाचा पुरवठा जास्त झाला म्हणजे जास्त होतो, वस्तूंचा पुरवठा कमी अशी वेळ येणार नाही. आता याच्यासाठी यांनी उपाय काय काढला तर रिझर्व्ह बँकेने सांगितलं रेपो रेट वाढवून पैशाचा पुरवठा करू. पैशाचा पुरवठा कमी करून महागाई कमी करण्याचा उपाय म्हणजे गरिबांची पोटच पुन्हा आवडण्याचा प्रकार आहे, कारण त्यांना रोजगार कमी होतो. माझ्यामध्ये उत्पादन वाढ कशी होईल याच्याबद्दल विचार केला पाहिजे आणि त्यासाठी काही उपाययोजना केल्या पाहिजे. निश्चित अजितजी, निश्चितच जीएसटी टॅक्स सगळ्या प्रकारचा वस्तूंवरचा आणि जीएसटी नसलेल्या एक्साईज वगैरे जे इतर आहेत ते कमी करायला पाहिजे. त्याचा तिसरा उपाय निश्चित एकूणच जर आपण पाहिलं तर डॉक्टर राजू वाघमारे आणि मिलिंदजी, एकूणच जर आपण पाहिलं तर आपल्याकडे वेळ आता मात्र कमी, मात्र या आणि अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी लोकशाही नेहमी तत्पर असते. एकूणच जर आपण पाहिलं तर आरोप प्रत्यारोप हे सुरू होणार आहेत, मात्र अद्यापही निष्कर्ष निघालेला नाहीये. खरं तर आपण पाहिलं तर राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवतं, केंद्र सरकार राज्य सरकारकडे बोट दाखवतं, मात्र या सगळ्यांमध्ये सर्वसामान्य नागरिक जो आहे तो भरडला जातो. आणि एकूणच याच सगळ्या मुद्द्यांना घेऊन लोकशाही विशेष इव्हन सीएम मला तुमच्याशी बोलायचंय, सर्वसामान्यांसाठी लोकशाहीने जे ते हे कार्यक्रम जे ते आणलेले आहे, प्रत्येकाचा आवाज जो आहे तो प्रशासनापर्यंत पोहोचला पाहिजे. तुर्तास धन्यवाद. अजित अभ्यंकर अर्थतज्ञ आपल्याबरोबर होते, डॉक्टर राजू वाघमारे प्रवक्ता काँग्रेसचे होते, सीए मिलिंद कानाडे प्रवक्ता भाजपचे आपल्याबरोबर जोडले गेलेले होते. एकूणच जर आपण पाहिलं तर महागाई कुणामुळे वाढली, महागाई वाढलीच आहे आणि याचा त्रास जो आहे तो सर्वसामान्यांना होतोय. वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी पाहायला विसरू नका फक्त लोकशाही न्यूज. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो,
बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.